नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. नवीन वर्षात आपण पहिल्यांदा भेटतोय, त्यामुळे सगळ्या प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आणि आजचा आपला विषय, काही क्षेत्र असे असतात ज्याच्यामध्ये सतत बदल होत असतात, सतत वाढणारी असतात, काही वेळेला त्याच्यामध्ये नाविन्य सुद्धा येत असतं. अशा क्षेत्रांमधलं एक क्षेत्र म्हणजे IT. मग या क्षेत्रामध्ये संधी कोणत्या कोणत्या आहेत, त्याच्यामध्ये आपण करिअर कसं करू शकतो, या सगळ्या विषयी आपण आज आणि पुढल्या भागात बोलणार आहोत. आपला विषय काय आहे बघूया. IT क्षेत्रातील विविध संधी, आजचा पहिला भाग. आणि आपल्या बरोबर आहेत मनीष इनामदार सर. नमस्कार सर. कार्यक्रमात तुमचं स्वागत. सर गेली 20 वर्ष या क्षेत्रामध्ये आहेत. सर लेक्चर्स घेतात, सेमिनार्स घेतात. तुमचा अनुभव खूप मोठा आहे या क्षेत्रातला. मला पहिलाच प्रश्न असा विचारायचा आहे की आपण 2 भागामध्ये या क्षेत्राबद्दल बोलणार आहोत. तर आपण आज आणि पुढला भाग असे कोणत्या कोणत्या विषयावर बोलतोय? आज आपण 2 भागात जे बोलणार आहोत, तर पहिला भाग असा असेल की ज्यात आपण IT क्षेत्र आता कोणत्या वळणावर उभे आहे आणि त्यावरून आपल्याला काही संधी मिळणार आहेत. जे यंग इंजिनियर्स आहेत त्यांना कसं चॅनलाइज करता येईल आपलं शिक्षण, जेणेकरून ते करिअर घडवू शकतील, जॉब नव्हे करिअर, थोडंसं एम्फसाइज करतो. आणि दुसऱ्या भागात आपण असं म्हणतो की IT सगळ्या उद्योगांना पूरक आहे, बॅकबोन आहे सगळ्यांचं. तर ते आपल्याला ॲक्च्युली एका क्षेत्राला आपण निवडलंय, बँकिंग पहिल्यांदा. आणि बँकिंग क्षेत्र आणि IT हे सध्या कसे काम करत आहेत, त्यांच्यापुढे कोणते चॅलेंजेस आहेत आणि त्यातून आपल्याला काही संधी उत्पन्न होतात का. तर या 2 गोष्टी आपण 2 भागात बोलणार आहोत. म्हणजे आज प्रामुख्याने आपण या क्षेत्रामध्ये संधी कोणत्या कोणत्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपण करिअर कसं करू शकतो यावर बोलणार आहोत. तुम्ही सुद्धा फोनच्या माध्यमातून सहभागी होऊ शकता. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 आपला STD कोड आहे. मुंबई बाहेरून जर तुम्ही कॉल करणार असाल किंवा मोबाईलवरून कॉल करणार असाल तर. एक छोटीशी विनंती, आपल्या रोजच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्या मैत्रिणी सांगत असतात तीच की बोलत असताना टीव्हीचा आवाज थोडासा कमी ठेवा, बंद ठेवला तर उत्तम, जेणेकरून आपला आवाज इथे छान पोहोचेल. आणि आपला जो आजचा विषय आहे IT क्षेत्रातल्या संधी, आणि त्यात सुद्धा प्रामुख्याने संधींवर बोलणार आहोत, त्याच विषयी जर प्रश्न विचारले तर आपला हा विषय अधिकाधिक खुलत जाणार आहे. सर, संधींबद्दल जेव्हा आपण बोलतोय तेव्हा नेमक्या कोणत्या कोणत्या संधी या क्षेत्रामध्ये आज आहेत? आपण जर IT क्षेत्र गेले 2 दशक बघितले, राईट, तर प्रायमरली भारतातलं IT क्षेत्र जे आहे ते सर्व्हिस बेस्ड आणि पीपल बेस्ड आहे. आणि आपण नेहमी म्हणतो किंवा ऐकत आलो आहोत की भारतानं नेक्स्ट लेवलला जावं IT मध्ये. त्याचा अर्थ असा की पीपल ओरिएंटेड वरून आपण प्रोडक्ट ओरिएंटेड व्हायला हवं. आता यात वेगवेगळ्या संधी आहेत दोन्हीही. हे होत असतानाच सध्या ज्या टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत इंडस्ट्रीमध्ये, ज्याला कॉर्पोरेट वर्ल्ड डिस्ट्रप्टिव्ह टेक्नॉलॉजी म्हणतात, जसं मोबाईल आहे, ते का म्हणतात त्याबद्दल आपण चर्चा करूच. तर त्या टेक्नॉलॉजीजच्या अनुषंगानं 4 डायरेक्शन्स आहेत IT मध्ये सध्या, ज्या महत्त्वाच्या होऊ पाहता येतात. जेणेकरून 80% बजेट ITचं जे खर्च होतं ते 2020 पर्यंत या 4 वरच कॉन्सन्ट्रेशन होणार आहे. त्याचा अर्थ असा सरळ की या 4 क्षेत्रात बहुतांश जॉब क्रिएट होणार आहेत. कोणती 4 क्षेत्र? ते आहेत, त्याला आपण IT मध्ये स्मॅक म्हणतो इंग्रजीमध्ये, त्याला S सोशल, M मोबाईल, A एनालिटिक्स आणि C म्हणजे क्लाउड. क्लाउड साधारणतः शब्द ऐकलेला आहे सर्वांनी आणि मोबाईलही ऐकलेला आहे. तर या 4ही विषयात सध्या आपण फोकस केला आणि त्यात आपण करिअर घडवू शकतो, अशी एक सारासार फ्युचरिस्टिक गोष्ट आहे सध्या IT क्षेत्रात. आणि यासाठी इंजिनियर्स किंवा IT क्षेत्रात येऊ पाहणारे, त्यांच्या व्यतिरिक्त कंपन्यांना सुद्धा स्वतः चेंज करावं लागत आहेत. तर तो फार मोठा बदल होत आहे सध्या. म्हणून मी जसं पहिला म्हटलं की IT क्षेत्र एका वळणावर उभं आहे सध्या. आणि हा चेंज ह्या दोघांनी कसा अडॉप्ट करतात त्यावर सक्सेसफुल अवलंबून आहे, करिअर ॲज वेल एज IT क्षेत्र दोघांचं. मगाशी तुम्ही असं म्हणालात की तुम्ही स्पेसिफिकली करिअर म्हणताय, जॉब नाही, तर जर थोडंसं सविस्तर सांगा आम्हाला. ओके. करिअर आणि जॉबमध्ये माझ्या दृष्टीनं एक मूल फरक आहे. ओके, तुम्ही जॉबला अप्लाय करू शकता, करिअरला तुम्हाला अप्लाय कुठेही करावं लागत नाही. करिअर हे तुम्हालाच घडवायचं असतं. बरोबर. सो जेणेकरून आपण ऐकतो हल्ली की IT क्षेत्रात एवढे लोक काढून टाकण्यात आले किंवा घेण्यात आले, जे ऐकतो आपण. पण तुम्ही जर बघितलं तर जो कोर आहे IT मधली, ते लोक तसेच राहतात आणि ते ग्रो होत राहतात.
अच्छा. सो एक साधारणतः 25 ते 30% लोक असतात ते कंटिन्युअसली ग्रो होत असतात. त्याच्या मागची कारणं त्यांनी IT हे करिअर म्हणून बनवलेलं आहे, जॉब म्हणून नव्हे. जॉबमध्ये तुम्हाला पेमेंट मिळेल, पगार मिळेल, व्यवस्थित होईल, पण तुम्ही त्यावर स्वतःची जडणघडण आणि स्वतः जे IT मध्ये आपण जसं ऐकतो की भरपूर पगाराच्या नोकऱ्या असतात, राईट, तर त्याचा उद्देश हाही असतो की तुम्ही स्वतःत इन्व्हेस्टमेंट किती करता त्याची. ओहो. तो दृष्टिकोन जर ठेवला आपण तर तुम्हाला साधारणतः करिअर घडवता येईल पुढे. पण मग हे जे स्वतःमध्ये इन्व्हेस्टमेंट, खूप छान टर्म आहे ही, ते करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? नेमकं असे की आता एखाद्या वेळेस तुम्ही IT मध्ये 3 वेगवेगळ्या भागात तुम्ही ॲक्च्युली इन्व्हॉल्व्ह होता ॲज अन इंजिनियर. तर इंजिनियर जेव्हा तुम्ही होता IT तेव्हा साधारणतः पहिला भाग जो असतो त्याला आपण फ्रंट एंड टेक्नॉलॉजीज म्हणतो, जेणेकरून आपल्या कस्टमर्सला किंवा बँकच्या कस्टमर्स जर म्हटलो आपण, समोर आपल्याला इंटरनेट बँकिंग दिसतं, जे काय दिसतं ग्राहकाला, तो फ्रंट एंड टेक्नॉलॉजी म्हणतो. त्याच्या मागं सगळं जे असतं ते बँकेच्या आतील सिस्टीम्स असतात, बरोबर, राईट. तर एक असतो तो सगळ्यात मागचा हिस्सा म्हणजे डाटा प्रोव्हाइड करणार आहे, डेटा इन्फॉर्मेशन, आणि या दोघांना कनेक्ट करणार असतं तो मिडल इन्फॉर्मेशन. तर या 3 क्षेत्रात तुम्ही करिअर करू शकता जॉब, आणि तुम्ही स्पेशलायझेशन ते त्यात केलं तर उत्तम डायरेक्शन होऊन तुम्ही पुढे जाऊ शकता करिअरमध्ये. मी सगळंच करतो असं म्हटले तर ते अवघड आहे थोडंसं आता, कारण थिंक मे बी एक जनरेशन किंवा माझी जनरेशन जी होती त्यांना तो चान्स होता, कारण या टेक्नॉलॉजी जशा मॅच्युअर होत गेल्या तसा सर्वांना तो अनुभव येत गेला. बरोबर. आत्ताच्या जनरेशनला हे ॲक्च्युली काही टेक्नॉलॉजी अल्टिमेटली मॅच्युअर्ड झालेल्या आहेत आणि त्याची रिफाईनमेंट फक्त चालू आहे. बरोबर. त्यामुळे काय होतं की तुम्हाला मॅच्युअर झालेली टेक्नॉलॉजी शिकावी लागते, त्यामुळे शिकायला भरपूर आहे तुम्हाला त्यात. आणि तिथंच मी तो म्हणत होतो की इन्व्हेस्टमेंट जी आहे ती तुम्ही एक क्षेत्र निवडा, तुम्हाला जे योग्य वाटतं ते या तिन्हीतलं, आणि त्यावर तुमची टेक्निकल इन्व्हेस्टमेंट स्वतःच करा. म्हणजे त्याचं सर्टिफिकेशन असो किंवा त्यात वेगवेगळे प्रोजेक्टचं आपण स्टडी करू किंवा ते सक्सेसफुल प्रोजेक्टचे रिपोर्ट्स वाचणे, अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत. त्या जर त्यात आपण इन्व्हेस्टमेंट केलं तर आपला आपोआप मेंटली आपण तयार होतो की यात असं केलं तर असं होईल. बरोबर. आपण बोलूयात ह्याच्यावर आणखीन डिटेल, पण पहिला फोन आलाय. रवींद्र कुडाळकर नाशिकहून बोलतायत. नमस्कार सर. हॅलो. भागातील पालक आणि विद्यार्थी यांना IT क्षेत्रातील शिक्षण आणि नोकरीच्या संधींबद्दल माहिती असते, जागरूकताही तेवढी असते. पण या उलट ग्रामीण भागातील पालक आणि विद्यार्थी आणि सर्वसामान्य जनता यांना IT क्षेत्राच्या शिक्षण आणि नोकरीच्या संधीबद्दल एवढी कल्पना नसते, कॅपॅबिलिटी असते, हुशार असतात विद्यार्थी. अशा विद्यार्थी आणि पालकांना आपण काय मार्गदर्शन करायला, पहिला प्रश्न. दुसरं म्हणजे असं की IT क्षेत्रातील जे तंत्रज्ञान आहे ते दिवसेंदिवस अद्ययावत होत असतं. तर या अद्ययावत तंत्रज्ञानाशी कसं कोपअप झालं पाहिजे सगळ्यांनी. आणि तिसरं असं की IT क्षेत्रातील परदेशातील काही संधी असतात कारण त्या कशा आपण घेतल्या पाहिजे. धन्यवाद सर. त्यांचा पहिला प्रश्न खूप महत्त्वाचा आहे की शहरी भागातल्या मुलांना ह्या क्षेत्रामध्ये काय काय सुरू आहे, त्याच्यामध्ये ग्रोथ कशी होते, बदल कसे होते. ग्रामीण ते शहरी भागातल्या कळत असतं, पण ग्रामीण भागापर्यंत तेवढं पोचत नाही, तिथल्या पालकांपर्यंत तेवढं ते पोचत नाही. तर ते कसं पोहोचवता येईल? आता ॲक्च्युली ITच त्यासाठी आता मदत करत आहोत. बरं. त्याचं कारण असं की आता आपण इंटरनेट म्हणतो ते सगळीकडे पोचलेलं आहे. ग्रामीण भागात सुद्धा मोबाईल आता आपल्याला दिसतो बऱ्याच ठिकाणी, राईट. तर त्यावरून माहिती तुम्हाला मिळवू शकता तुम्ही. त्याच्या व्यतिरिक्त कसं असतं की एक पॉझिटिव्ह गोष्ट जी माझ्या ऑब्झर्वेशनमध्ये आहे ग्रामीण भागात, ती की ती जी मुलं असतात ते हॉनेस्ट असतात आणि आपण फोकस दिला तर ते फोकसनं प्रामाणिकपणे त्यावर काम करतात. अच्छा. आणि हा 2 बाजू फार महत्त्वाच्या आहेत IT क्षेत्रात किंवा सगळ्या क्षेत्रात, कुठल्याही क्षेत्रात, राईट. तर फक्त त्यांना काय असतं की डायरेक्शन द्यावं लागतं की यात हे करायचं. दुसरा एक मुद्दा जो ऑब्झर्वेशन्स आहे IT मध्ये ते असं की थोडंसं इंग्लिश संभाषणाबद्दल थोडासा प्रॉब्लेम येतो ग्रामीण भागात, कारण आपण त्या वातावरणात आलेलो नसतो. बरोबर. तर हे 2 मुद्दे त्यांनी पॉझिटिव्हली ग्रो करावेत आपले पहिले. आणि दुसरी असा की जेव्हा आपण संधी म्हणतो IT, तर भरपूर व्याख्यानं होत असतात वेगवेगळ्या ठिकाणी IT विषयी किंवा कॉलेजमध्ये होत असतात. तर माझं असं मत आहे की आपल्या ग्रामीण भागातला कॉलेजेस वगैरे असतात
त्यांनी इंडस्ट्रीशी कनेक्ट करून त्यांना बोलवावं की बाबा तुम्ही आमच्या इथं सेमिनार घ्या किंवा लेक्चर घ्या, जेणेकरून आरामात लोकांपर्यंत पोहोचता येईल या संधी. बरोबर. आणि या गोष्टी केल्या तर माझ्या मते साधारणतः तो एन्व्हायरमेंट तयार होईल, जेणेकरून कॉन्फिडेंटली ती मुलं पुढे येतील. कारण माझ्या दृष्टीने जर विचार केला तर त्यांच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या शहरी मुलांच्याकडे नाहीत. ओके. तर शहरी मुलांच्याकडे इंग्लिश आहे आणि ॲटिट्यूड आहे इंग्लिशचा, हा फरक आहे. त्यांच्या तिकडे ॲप्टिट्यूड आहे, तो महत्त्वाचा गोष्ट आहे. तर तो त्यांनी सांभाळून घ्यावा, हा माझा त्यावर उत्तर असेल. त्यांचा जो दुसरा प्रश्न आहे की परदेशामध्ये संधी कुठल्या आहेत त्याच्याकडे आपण थोडं नंतर वळणारच आहोत, पण डॉक्टर प्राजक्ता मुळे आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो मॅडम. मी त्याची ऍक्च्युली माझ्या मुलाची आई बोलते. माझा मुलगा इथे बीई केलं इलेक्ट्रॉनिक्स आणि नंतर अमेरिकेत इलेक्ट्रिकल केलं, MS केलं आणि तो ग्रीन कार्ड होल्डर आहे आणि त्यांनी तिथे 3 पेटंट पण साईन केलेत टेक्सास युनिव्हर्सिटीच्या डॅलस तिथे. तर मला असं विचारायचं, सेमी कंडक्टरमध्ये त्याचा खूपच म्हणजे हातखंड आहे की त्यांनी रिसर्च करून खूपच म्हणजे इन्स्टिट्यूटला मदत केली. तर त्याचा काही आपल्या इथे मुंबई किंवा इव्हन ऑल ओव्हर भारतामध्ये काही त्याला तो करू शकतो का, असं मला एक विचारायचं आहे. म्हणजे भारताच्या प्रोग्रेसच्या दृष्टीने सेमी कंडक्टरमध्ये नॅनो प्रोबिंग वगैरे जे काही तुमचं, मला त्यातलं मी मेडिकल डॉक्टर असल्यामुळे मला माहित नाहीये, पण मी त्याच्या वतीने मी आता हा प्रश्न विचारते. आणि असेल काही स्कोप तर तुम्ही जरूर त्याच्यावर फोकस केलं तर आय विल बी थँकफुल टू यू सर. व्हेरी नाईस. थँक्यू मॅडम. सेमी कंडक्टर्समध्ये त्यांच्या मुलाचं हातखंड आहे असं त्यांचं म्हणणं आहे, तर आपल्या देशात त्याचा कितपत उपयोग होऊ शकतो? खरं तर भरपूर आहे. कारण भारताची IT इंडस्ट्री साधारणतः सॉफ्टवेअर ड्रिव्हन आहे मेजॉरिटी. 80% जर आपण असं म्हटलं तर 20% IT इंडस्ट्री जी आहे भारतातली ती हार्डवेअर ड्रिव्हन आहे, म्हणजे आहेत सेमी कंडक्टर. बट आय थिंक चायना आपल्यापेक्षा जास्त पुढे आहे त्यात आता सध्या. तर आपण जसं म्हटलं की त्यांच्याकडे पेटंट आहेत, ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे. बरोबर. कारण IPR हा जो प्रकार आहे सध्या, तो बेसिकली गोल्ड कार्ड तुमच्या हातात आहे असं म्हणू शकतो आपण, राईट. तर त्यांना भारतात काय करता येईल, तर आपण आता बघतो की जसं म्हटलं मी डिस्रप्टिव्ह टेक्नॉलॉजी, मोबायलिटी वगैरे, राईट. तर सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजी वापरून आपण अशा काही इन्स्ट्रुमेंट्स बनवू शकतो, जेणेकरून आपल्या भारतातल्या लोकांना, भलेही तो शेतकरी असो किंवा तो पायलट होणारा असो, कुणालाही कसं उपयोग करता येईल याबद्दल जर आपण विचार केला आणि तशी एनर्जी किंवा फोकस डायव्हर्ट केला तर इथं स्वतःचा उद्योग सुरू करायला सुद्धा काही हरकत नाही, असं माझं मत आहे. बरं. तर कारण पेटंट आहेत आणि पेटंटला फार महत्त्व असतं. आणि आय थिंक माझं सजेशन हेच असेल की मे बी टायअप करता येईल कोणत्या कोणत्या कंपनींची भारतात, आणि त्याच्या व्यतिरिक्त मे बी ते पेटंट ते लायसन्स म्हणून देऊ शकतात त्या कंपन्यांना आणि तसंच स्वतःचा बिझनेसही वाढवू शकतात. तर अशी संधी आहे. बट माझ्या मते अजून 2-3 वर्ष थोड्याशा पॉलिसीज क्लिअर व्हायला हव्यात आणि मग त्यानंतर ट्राय केलं तर माझं मत असं आहे की होईल ती व्यवस्थित. डॉक्टर मुळेंना खूपच आनंद झाला असेल, कारण त्यांचा खूप जेन्युअनली त्यांनी विचारलं होतं की माझ्या मुलाला खरंच इकडे संधी आहे का, तर नक्कीच आहे. IT क्षेत्राची मला वाटतं हीच खासियत आहे की प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक देशामध्ये तितकाच फायदा होत असतो. आपण बोलणार आहोत या विषयावर आणखीन, पण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि मग पुन्हा भेट होईल. मुलं म्हणजे देवाघरची फुलं. बालमजुरांच्या संख्येच्या बाबतीत भारत सगळ्यात अग्रेसर आहे. 3 वाजता मी कामाला जाते, त्याच्या आधी मी माझा अभ्यास करते. का बरं ही अशी परिस्थिती? प्रत्येकाला पोटभर नसताना आपण थोडं तरी खायला मिळावं म्हणून मी काम करते. मुलांकडून काम करून घेणं सोपं जावं म्हणून मोठी माणसं गरिबीच्या नावाखाली मुलांना काम करायला भाग पाडतात. शाळा सुटली, पाटी फुटली, आई मला भूक लागली. सकाळचा नाश्ता करताना आपण राजासारखं जेवावं आणि दुपारचं जेवण करताना एका कामगारासारखं. आपल्या गरजेनुसार आपल्याला खायचंय. या धावण्याच्या नादामध्ये आमच्या छोट्यांचं बालपण कुठे हरवतंय का? पालकांमध्ये वेळ न देता येण्यामुळे संशय घेण्याचं प्रमाण खरंच खूप वाढलंय. मला माझ्या आईबाबांसारखंच वागायचंय. यंग तरंग प्रसारण मंगळवारी सायंकाळी 5:05 गुरुवारी रात्री 10 वाजता आणि रविवारी सकाळी 10:30 वाजता. ब्रेकनंतर सगळ्यांचं मनापासून स्वागत. IT क्षेत्रातल्या विविध संधी याच्यावर 2 भागात आपण बोलणार आहोत. आजचा आपला पहिला भाग आणि मनीष इनामदार सर आपल्याबरोबर आहेत. आपल्याला कुडाळकर सरांनी असं विचारलं होतं की परदेशामध्ये करिअरच्या कोणत्या कोणत्या संधी आहेत किंवा परदेशामध्ये काय त्याचा उपयोग होऊ शकतो आपल्यासाठी.
ओके, आय टी क्षेत्र जे आहे ते मूळतः त्यांचे कस्टमर्स जे आहेत सध्या राईट ते सगळे परदेशातले राईट. कारण आय टी इंडस्ट्रियलायझेशन जसं म्हणतो भारतात सुरू आहे, पण परदेशात जास्त वाव असल्यामुळे आणि नॅचरली उत्पन्नाचे स्रोत जास्त असल्यामुळे तो चान्सेस बाहेर आय टी क्षेत्राला जास्त आहेत ॲज कम्पेअर टू अदर इंडस्ट्रीज राईट. आणि दुसरं आहे की हा जसं आपण म्हटलो की सर्व्हिस ड्रिव्हन इंडस्ट्री आहे, मनुष्यबळ लागतं त्यासाठी राईट. तर त्यामुळं काय होतं की जर सपोज मी जर असा विचार केला की मागच्या 10 वर्षी आणि या वर्षी, तर परदेशात जाणं हे चान्सेस आता कमी आहेत प्रामाणिकपणे. त्याचं कारण आहे की टेक्नॉलॉजी इतकी ग्रो झाली आहे की पूर्वी मला मीटिंगसाठी परदेशात जावं लागायचं, आता मी व्हिडिओ कॉन्फरन्स थ्रू करू शकतो. आणि सो साहजिक आहे, कारण सगळे बिझनेसेस आपला खर्च कमी करायला बघतात आणि त्यात गैर काय नाही राईट. दॅट इज वन. दुसरी गोष्ट अशी की परदेशात चान्सेस आहेत का? हो आहेत. त्याचं फक्त तुम्ही स्वतःचं एक स्पेशलायझेशन तयार करायला हवं. जसं मी पहिल्यापासून म्हणतो की जॉब आणि करिअर, तुम्ही जर तसा उद्देश ठेवला तर तुम्ही ऑटोमॅटिक स्पेशलिस्ट व्हाल. आणि स्पेशलिस्टची मागणी परदेशात सगळ्याच ठिकाणी असते, त्याबद्दल वाद नाही. तर तो स्वतःच आपण आता या पूर्वी कंपन्या बाहेर पाठवायच्या, आता तुम्ही कंपन्यांना भाग पाडा तुम्हाला बाहेर पाठवायला. असं तुम्ही जर त्या अप्रोच केला तर आय थिंक भरपूर संधी आहेत, काहीच वाद नाही त्यात. आपला पुढचा फोन घेऊया. विनीता बोलतात आपल्याशी पुण्याहून. नमस्कार. हॅलो, बोला मॅडम. नमस्कार. नमस्कार. माझा मुलगा 12वी MCC इलेक्ट्रॉनिक करता ह्या वर्षी, तर त्याच्यासाठी मला IT मध्ये काय त्याला प्रवेश घेता येईल याबद्दल थोडंसं मार्गदर्शन हवं होतं, तर ते दिलं तर बरं होईल. थँक्यू. 12वी मध्ये आहे मुलगा. अत्यंत महत्वाचं वळण असतं हे करिअर ठरवण्यासाठीचं. इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित आहे. IT मध्ये काय काय संधी आहेत? IT मध्ये 2 भागात संधी असतात. एक आपण ज्याला हार्डवेअर म्हणतो, जे मोरलेस इलेक्ट्रॉनिक्सशी संलग्न आहे, आणि एक आपण सॉफ्टवेअर म्हणतो. सॉफ्टवेअरचं प्रोग्रॅमिंग स्किल्स असतात. तर आता सध्या तो 12वीत आहे, त्याच्याकडे वेळही आहे. हा पहिली गोष्ट आहे. असं 12वीत काही नाही झालं तर होणार नाही हे मनातून काढून टाकावं. त्यांनी आत्तापासून 3 वर्ष म्हणजे बरे ग्रॅज्युएशन असेल किंवा 4 वर्ष इंजिनिअरिंग असेल तर त्यानं त्याचं क्षेत्र निवडलं की हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअर, आणि त्यातच त्यानं स्पेशलायझेशन कोर्सेस केले. फॉर एक्झाम्पल हार्डवेअरमध्ये नेटवर्किंग आहे राईट, पुन्हा सॉफ्टवेअरमध्ये तुमच्या वेगवेगळ्या भाषा आहेत आणि जसं आपण स्मॅक म्हणतो तशा आहेत. तर तो आत्तापासून त्यांना अभ्यासक्रम चालू ठेवला इन पॅरलल. कारण एक मत आहे की आपण आता कॉलेजमध्ये लोड आहे भरपूर अभ्यासाचं, हा विषय सोडून द्यायला हवा असं माझं मत आहे. कारण तुम्हाला जर करिअर करायचं असेल तर मेहनत ही घ्यावी लागते. बरोबर. त्यामुळं कॉलेजमध्ये असतानाच पहिल्या वर्षीपासून त्यांनी जर फोकस केला इलेक्ट्रॉनिक्समध्ये असेल तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, जेणेकरून तो जेव्हा बाहेर पडू तेव्हा नॉर्मल जो विद्यार्थी आहे ज्यानं सपोज ह्या काही केलेले नाही आणि हा बाहेर पडताना यानं शिक्षण केलंय, त्याच्या व्यतिरिक्त एवढे सर्टिफिकेट्स आहेत त्याच्याकडे, हे नॉलेज आहे, तर इंडस्ट्री नॅचरली त्यालाच घेणार. बरोबर. तर तो अप्रोच आपण ठेवला पहिल्यापासून तर त्याचा फायदा जास्त होईल असं माझं मत आहे याविषयी. आणि मग आत्तापासूनच फोकस करायला हवं, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे. प्रत्येक करिअर म्हणजे आपण आत्तापर्यंत इतक्या वेगवेगळ्या विषयांवर बोललो, आणि जेव्हा करिअर जॉब ह्याचा जेव्हा विषय येतो तेव्हा आत्तापासून त्याची मेहनत केली पाहिजे, हाच खरं तर कळीचा भाग आहे. विलास आपल्याशी बोलतात. नमस्कार. हॅलो, विलास भोर. नमस्कार सर. बोला. हॅलो, प्रश्न विचारा सर, आवाज येतोय तुमचा. हा सर, मी विलास भोर बोलत आहे सर. सर मला SaaS सॉफ्टवेअरवर ॲज अ बिझनेस अनालिस्ट IT इंडस्ट्रीमध्ये स्कोप बद्दल विचारायचं होतं सर. थँक्यू. काय सांगाल? ठीक आहे. आता ॲज बिझनेस अनालिस्ट हा एक अत्यंत महत्त्वाचा रोल आहे IT क्षेत्रात, जिथं आपण सविस्तर दुसऱ्या पुढच्या भागात बोलणार आहोतच त्याविषयी. पण उत्तर द्यायचं झाल्यास याविषयी असं आहे की जेव्हा आपण बिझनेस अनालिस्ट म्हणतो तेव्हा SAPमध्ये सुद्धा आपल्याला भरपूर सेक्शन्स आहेत. प्रोडक्शन असो, प्रोक्युअरमेंट असो किंवा ह्युमन कॅपिटल मॅनेजमेंट असो, ह्या ज्या गोष्टी आहेत त्यापैकी कोणत्या क्षेत्रात तुम्हाला बिझनेस अनालिस्ट व्हायचा इथून सुरुवात आहे. सो SAPमध्ये बिझनेस अनालिस्ट हा म्हणजे मी 4 वर्षाचं इंजिनिअरिंग एकदम करतो असं म्हणण्यासारखं आहे.
तर तसा फोकस करून तुम्ही त्यावर अप्रोच केला तर माझ्या मते चांगलं होईल. अच्छा. आणि मग तुम्ही अप्रोच होऊ शकता की बाबा यात काय काय होत आहे सध्या, सॅपच्या व्यतिरिक्त कॉम्पिटिटिव्ह प्रोडक्ट्स कोणती आहेत, त्यात आणि ह्यात काय फरक आहे, आणि तो इंडस्ट्रीला लागणारे जे बिझनेससाठी नियम आहेत त्यात कोणतं चांगलं आहे हे अनालिसिस आपण स्वतः करत गेलं आत्तापासून तर त्याचा फायदा नक्कीच पुढे होतो बिझनेस अनालिस्ट होण्यासाठी. स्मॅक बद्दल मगाशी आपलं थोडंसं अर्ध राहिलं बोलणं, तर त्याच्याबद्दल आणखीन थोडं सांगा. स्मॅक जसं म्हटलं मी की IT इंडस्ट्री एका वळणावर उभी आहे, राईट. त्याचा अर्थ असा आहे की भरपूर बिझनेसेस आता मोबाईलमुळं चेंज होत आहेत. जसं आपण म्हणत होतो की बँक्स, आता बँक आपल्या हातात आली थोडक्यात म्हटलं. तसंच टेलिकम्युनिकेशन इंडस्ट्री जी फक्त फोनवर होती आधी, तर त्यांचे स्वतःचे आता तुम्ही ॲप्लिकेशन्स बघता, स्वतः त्यांनी वेगवेगळ्या सर्व्हिसेस देतात, भले गाणे डाउनलोड करत असो किंवा रिंगटोन घ्या, राईट. सो त्यांचं बिझनेस मॉडेल चेंज होत आहे. हे फक्त मोबिलिटीमुळे झालेलं आहे. तसंच आपण सोशल जर म्हटलं तर सोशलमध्ये आपण जे ऐकतो फेसबुक, व्हॉट्सअप वगैरे, राईट, त्यांना असं होतं की एक नेटवर्क तयार होत आहे आणि कन्फर्म्ड नेटवर्क कंपन्यांना मिळत आहे. फॉर एक्झाम्पल आता तुमचे जर फेसबुकवर 500 फॉलोअर्स असतील तर 500 लोकांचा एक गठ्ठा फोकस्ड ऑथेंटिकेटेड ऑडियन्स कंपनींना मिळतं. आणि आपण असं दिसेल पुढं काही की हे कंपन्या तुम्हाला फोकस्ड ॲडव्हर्टाईज देतील, बरोबर, आणि तुम्ही स्वतः त्यातनं रेव्हेन्यू मिळवू शकता. तर असा एक बिझनेस मॉडेल होत आहे. एक उदाहरण झालं हे. मोबिलिटी झालं. ॲनालिटिक्समध्ये जसं आपण म्हणतो की हा सगळा जो इन्फॉर्मेशन एक्सचेंज होत आहे त्यातून ॲनालिसिस करून काही प्रोडक्ट्स कंपनी विकायचा प्रयत्न करतील. फॉर एक्झाम्पल आता तुमचं फेसबुकचं तुम्ही वर्षाचा लॉग बघू शकता, दिवसाचं काय काय चालतं, राईट. किंवा तुमचे फेसबुक सपोज मॉनिटर डेटा केला तर साधारणतः असं दिसेल की बाबा दर महिन्याच्या 5 किंवा 7 तारखेला तुम्ही आवर्जून कोणाला तरी हॅपी बर्थडे विश करता, राईट. आता सपोज 5 तारखेला जर असं होत असेल तर त्याचं ॲनालिसिस करून 4 तारखेला तुमच्या फेसबुक पेजवर ॲडव्हर्टाईज येते की तुम्हाला बुके घ्यायचा आहे का, राईट. तर या ज्या गोष्टी आहेत त्या पुश मार्केटिंग स्टाईलनं होत आहेत, बरोबर. तर याचं जे सगळं प्रोग्रॅमिंग असतं किंवा डिसिजन मेकिंग असतं हे आपण ॲनालिटिक्सनं करू शकतो. आता चौथा जो फार आपण त्या चौथ्याबद्दल बोलूया, कारण क्लाउड हा शब्द आता बऱ्याच जणांना माहितीचा झालाय. आपण त्याच्याबद्दल बोलूया. पण फोन आला, रुपाली बोलतायत आपल्याशी. नमस्कार. हॅलो. हॅलो, बोला. हा मॅडम, मी रुपाली बोलते रत्नागिरीवरून. प्रश्न विचारा रुपाली, सलग प्रश्न विचारा. हा, माझ्या भावाचा डिप्लोमा झालाय कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये आणि आता त्याला जॉब साठी खूप प्रॉब्लेम्स येत आहेत. तर मला असं विचारायचं की डिप्लोमा होल्डर साठी जॉबच्या संधी कमी आहेत का, आणि जर असतील तर कोणकोणत्या सेक्टरमध्ये आहेत? बर, रुपाली, तुमच्या प्रश्नाचं उत्तर आपण सरांकडून घेणार आहोत, पण कार्यक्रमात एक ब्रेक घेऊया, नंतर पुन्हा भेट होईलच. सागर किनारे. कोळी लोक ज्या वस्तीत राहतात त्या वस्तीला काय म्हणतात? महाराष्ट्र. महाराष्ट्रात कुठे? रत्नागिरी. अरबी समुद्र कोणत्या स्टेट मध्ये? टाकली की नाही गुगली. तिसरा प्रश्न आणि त्यानंतर आपण त्याला देणार आहोत हे चांदीचं नाणं. कळसुबाई हे पर्वत शिखर कोणत्या रांगेत आहे? अंबरनाथ. दादा ये तो बराबर आहे. आओ इधर, ये. तुमच्या सगळ्यांचा आवडता कार्यक्रम नाव आहे सह्याद्री चालता बोलता. चालता बोलता रविवारी दुपारी 3 वाजता आणि सोमवारी दुपारी 12 वाजता. ब्रेक नंतर आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. सखी सह्याद्रीमध्ये दररोज आपण वेगवेगळ्या विषयांवर बोलत असतो. आपला बुधवारचा विषय कुठला आहे आणि आपण कशावर बोलणार आहोत ते बघूया. बुधवारचा आपला सखी सह्याद्रीचा विषय आहे आहार आणि आरोग्य. याच्यामध्ये सहभागी होणार आहेत प्रज्ञा जोशी, सूत्रसंचालन करतात रूपलक्ष्मी शिंदे, आणि संपर्कासाठीचे आपले दूरध्वनी क्रमांक 24908050, 24988050. सखी सह्याद्रीमधला बुधवारचा आपला हा विषय असणार आहे. सर, आपल्याला जो प्रश्न विचारला होता रुपाली यांनी की त्यांच्या भावाबद्दलचा, डिप्लोमा इन कम्प्युटर इंजिनिअरिंग, पण म्हणावी तशी करिअरची संधी अजूनही येत नाहीये, तर काय करायचं? त्याचं एक कारण आहे स्पष्टपणे असं झालं की आपल्या इथे डिग्री कॉलेजेस भरपूर झालेले आहेत. ओके, तो मागच्या वर्षी आय थिंक अराउंड 600 का 700 जागा शिल्लक राहिल्या होत्या ज्या ॲडमिशन न घेतलेल्या.
आणि साधारणतः आय टी इंडस्ट्रीमध्ये आता एंट्री लेवल राईट वेगवेगळे सेक्शन आहेत, डिप्लोमालाही ऑप्शन आहेतच. डिग्री बघतात प्रोग्रॅमिंग किंवा याच्यासाठी. ते आता एक झालंय, कारण डिप्लोमा बघत होते एक 10 वर्षापूर्वी बघायची, एंट्री मिळायची. राईट. आता डिप्लोमावाल्यांना काय संधी आहे? तर संधी अशी आहे की माझ्या मते आपण त्या क्लाउड विषयाविषयी जाणारच आहोत थोड्या वेळात. सो तिथं आहे संधी की क्लाउड जे आहे तो प्रश्न यात मिसळून घेतोय सध्या की त्यात 4 लेवलला वेगवेगळं काम होणार आहे. एक असं की एक इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस आपण म्हणतो, जिथं पूर्ण हार्डवेअर मेंटेन करणं हे काम राहील. त्यानंतर आपण प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस असं एक म्हणतो, त्यावर एक लेयर. त्यात आपण प्लॅटफॉर्म म्हणजे त्यातले बेसिक ऑपरेटिंग सिस्टीम्स जे असतील ते सगळे आपण ठेवणार आहोत, मेंटेन करणार आहोत. त्यानंतर सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस ही तिसरी लेयर आहे. त्यात वेगवेगळे ॲप्लिकेशन्स किंवा सॉफ्टवेअर्स होस्ट केले जातात आणि ते फक्त वापरले जातात नंतर. म्हणजे थोडक्यात जर पॅरल कंपॅरिझन करायचं असेल तर आपण MSCBतून इलेक्ट्रिसिटी घरात घेतो, सबस्क्राईब करतो, बरोबर. आपल्याला माहित नाही की त्याचं डिस्ट्रीब्युशन कुठं होतं, प्रोडक्शन कुठं होतं, फक्त मीटरमधून वायर आली की मला मिळतं. तिकडे क्लाउड घेऊन चाललेला आहे सध्या. तर आता डिप्लोमासाठी हा जो इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिस आहे तिथं हार्डवेअरवर फोकस केला तर माझ्या मते त्यात संधी उत्पन्न होतील असं आहे. पण ह्या सगळ्याची माहिती आपण सुद्धा करून घेणं वेळोवेळी हे सुद्धा खूप महत्वाचं आहे ना. आपण त्याच क्षेत्राबद्दल बोलतोय तर त्याची माहिती करून घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. समीर यांचा फोन आहे. नमस्कार. हॅलो समीर. हॅलो. नमस्कार, बोला. हा, माझा प्रश्न असा आहे की आज जे मार्केटिंग चाललंय किंवा क्लाउड बद्दल सरांनी बोललात, तर इन्फ्रास्ट्रक्चर आर्किटेक्ट हा एक फार की रोल झालेला आहे IT कंपन्यांमध्ये. तर याच्यामध्ये काय स्कोप असू शकतो पुढे जाऊन, आणि यानंतर जे इन्फ्रास्ट्रक्चर आर्किटेक्ट रोल आहे त्यांना पुढे कुठल्या प्रकारच्या संधी अवेलेबल होतील, ज्या स्मॅकमध्ये सरांनी आता एक्सप्लेन करून सांगितल्या. ओके, धन्यवाद. इन्फ्रास्ट्रक्चर आर्किटेक्ट. राईट. इन्फ्रास्ट्रक्चर आर्किटेक्ट माझ्या मते आर्किटेक्टचं डेफिनेशन ओके हा फार ब्रॉड टर्म आहे. ओके. आणि इन्फ्रास्ट्रक्चर आर्किटेक्टमध्ये सुद्धा भरपूर शाखा आहेत ज्यात आपण स्पेशलायझेशन करू शकतो. डेफिनेटली इन्फ्रास्ट्रक्चर आर्किटेक्ट एक की पोझिशन आहे आणि असणार आहे. त्यांचं साधारणतः जर आपण वर्क कल्चर पाहिलं तर ते प्लॅन करतात की इन्फ्रास्ट्रक्चर कसं ठेवायचं आहे, ते स्केलअप कसं होईल, म्हणजे मागणी तसा इन्फ्रास्ट्रक्चरचा पुरवठा कसा होईल. त्या व्यतिरिक्त एकदा सपोज एखादी बँक किंवा कंपनी जर लाईव्ह प्रोजेक्टवर गेली त्यानंतर ते चेंज करता येत नाही. सो ते परफेक्ट प्लॅनिंग लागतं आणि फक्त ते कंटिन्युअसली न इम्पॅक्ट करता वाढवावं लागतं. त्याला आपण हॉरिझॉन्टल स्केलिंग किंवा व्हर्टिकल स्केलिंग म्हणतो IT मध्ये. तर इन्फ्रास्ट्रक्चर आर्किटेक्टमध्ये सेक्युरिटी हा एक महत्वाचा एरिया आहे आणि क्लाउडमध्ये सेक्युरिटी सुद्धा फार महत्वाची एक गोष्ट होत आहे. तो इन्फ्रास्ट्रक्चर आर्किटेक्टमध्ये सेक्युरिटीमध्ये स्पेशलायझेशन जर केले तर त्याच्या भरपूर संधी उत्पन्न होतील. त्याच्या व्यतिरिक्त मग इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपण परफॉर्मन्स म्हणू शकतो, ॲनालिसिस करू शकतो. तर ह्या किंवा डिझाईन असतं इन्फ्रास्ट्रक्चरचं फक्त. ह्या काही शाखा आहेत, ह्यात स्पेशलायझेशन करून फोकस केला तर भरपूर संधी उत्पन्न होतील. बरं. आपण नेहमी आत्ता तुम्ही इतक्या वेगवेगळ्या संधी सांगताय, खरं तर मधल्या काळामध्ये अशी एक वेळ आली होती की मुलांना तर नाही पण पालकांना कुठेतरी भीती वाटत होती या क्षेत्राची. आपण त्याच्याबद्दल बोलूया सर. पण आपल्याला स्वाती जाधव यांचा फोन आलाय. नमस्कार. नमस्कार मॅडम. बोला. हॅलो, सलग प्रश्न विचारायसाठी ताई. अंबरनाथून बोलतो मॅडम. दोघांना नमस्कार. नमस्कार. माझा मुलगा BCA आहे, तर त्याला कुठे नोकरीच्या संधी उपलब्ध होतील? BCA आहे म्हणालात तुम्ही. हॅलो. BCA केलंय त्यांच्या मुलाने. 6 महिने राहिले अजून. तर नोकरीच्या संधी त्याला कुठे उपलब्ध होतील? बरं, धन्यवाद मॅडम. आपल्या प्रेक्षकांना एक छोटीशी विनंती पुन्हा करायची की जेव्हा तुम्ही फोन करताय तेव्हा तुमच्या टीव्हीचा आवाज थोडासा कमी ठेवा, जेणेकरून उत्तर सुद्धा आणि प्रश्न सुद्धा सगळं व्यवस्थित ऐकू येईल. BCA अपिअरिंग आहे, तो 6 महिने अजून राहिलेत, तर त्याच्यासाठी कोणत्या कोणत्या संधी असू शकतात? ओके, जसं मी म्हटलं आपण की BCAला सुद्धा संधी आहेत, नाही असं नाही. फक्त आपण अशी संधी बघू नये की बाबा मी IT इंजिनियर भरपूर मोठा झालोय आणि आता मी परदेशात जाणार BCAवर, असं अपेक्षा आपण ठेवू नये. ती अपेक्षा तुम्हाला थोडंसं 2 ते 3 वर्ष अनुभव घेतल्यावर तुम्ही क्लेम कराल, बरोबर, असा अप्रोच आपण ठेवायला हवा.
म्हणजे ज्याला नाही म्हणताच येणार नाही अशा नाही पद्धतीने. अशा पद्धतीने आपण करू शकतो. आता BCA चे सुद्धा जसं मी म्हणतोय हे स्मॅक आहे. स्मॅकमुळं भरपूर जॉब्स होणार आहेत जे स्पेशलायझेशन मागणार आहेत वेगवेगळ्या क्षेत्रात. बरं. आता त्यात आपण BCA चा सुद्धा उपयोग करून घेऊ शकतो. एखादी प्रोग्रॅमिंग लँग्वेज त्याला फार छान येत असावी. तर प्रोग्रॅमिंग लँग्वेजवर स्टिक न राहता फक्त त्याने त्याचा उपयोग या 4 क्षेत्रात कुठं करता येईल हा विचार करून त्याप्रमाणे त्याने आपली तयारी ठेवावी किंवा आणि त्याचं ॲक्च्युली सिलेक्शन तुम्ही जेव्हा BCA ला किंवा MCA ला असता त्याचा तुम्ही प्रोजेक्ट सिलेक्शनपासून तुम्हाला जर विचारलं हा प्रोजेक्ट का सिलेक्ट केला तर 90% मुलं साधारणतः म्हणतात की आम्हाला सरांनी असं गाईड केलं की ह्यातनं चांगलं होईल. बरं. तो आहे पण तुम्ही स्वतः कन्व्हिन्स असावा हवा की त्या प्रोजेक्टसाठी. तर असा जर आपण अप्रोच ठेवला तर संधी उत्पन्न होतात, नाही असं नाही. आणि आता BCA जर आपण म्हटलं तर मी असेही बघितलं की BCA पार्ट टाइम कॉल सेंटरमध्ये जॉब मिळतो. राईट. तो जॉब करायचा का नाही हा आपल्या प्रत्येकाचा हा असतो, वैयक्तिक प्रश्न असतो. BCA ला जसं मी परत म्हटलं की तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जाऊ शकता जर तुमचा त्यात असेल एरिया तर, किंवा तुम्ही नेटवर्किंगचा कोर्स अजून केला ॲडिशनली तर तुम्ही त्या क्षेत्रात अजूनही पुढे जाऊ शकता. कारण आता जसं आपण हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअर असं म्हणतो हे दोन्हीचं कॉम्बिनेशनही फार महत्त्वाचं आहे. राईट. तर तसा जर फोकस ठेवला तर संधी मिळत जातील. थोडासा त्रास होईल कारण कॉम्पिटिशनमध्ये आपण डिग्रीचे इंजिनियर धरतो आणि जर तुमचं कम्युनिकेशन व्यवस्थित असेल तर नक्कीच तुम्हाला संधी मिळते. आणि चॅलेंजेस तर प्रत्येक चॅलेंजेस आहेत आणि माझं तर असं मत आहे की पहिले 5 इंटरव्ह्यू मी सिलेक्ट होणार नाही, फक्त काय विचारतात आणि हे समजून घ्यायसाठी मी देतोय. आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे आपल्याला वाईट वाटू नये ऍक्च्युली. कारण जसं आपल्याला प्रश्न समजतात कसं उत्तर द्यायचं स्वतःचं अनालिसिस आपण केलं तर 6वा इंटरव्ह्यू नक्कीच चांगला जातो. नक्कीच चांगला होतो आणि नक्की आपल्याला पुढे जायची संधी मिळत असते. त्यातून फक्त थोडासा पेशन्स आणि आपला अभ्यास हे त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. प्रतिमा जोशी आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो. बोला. हॅलो, बोलू का? बोला ना. हॅलो. हा, मी प्रतिमा जोशी बोलतेय. माझा प्रश्न असा आहे की मी एम्बेडेड सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम केलं आहे 4 वर्ष. आता मी जरा घरी आहे लहान बाळ असल्यामुळे, तर घरी बसून या क्षेत्रात कुठला बिझनेस करू शकते? ही मला वाटतं बऱ्याच लोकांना असं आता वाटत असेल ना की एका पॉइंट नंतर असं येतं की मी नोकरी केलेली आहे, तो पण एक अनुभव घेतलेला आहे, ते पण फील्ड एक्सप्लोर केलं, आता मला घरी राहून काही करता येऊ शकतं का? सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत त्या? हो. जसं त्यांनी म्हटले की एम्बेडेड सॉफ्टवेअर्समध्ये काम केलेलं आहे आणि आपण एक प्रश्न मगाशी घेतला की सेमीकंडक्टर पेटंट्स वगैरे. राईट. तर एम्बेडेड सॉफ्टवेअर्समध्ये तुम्हाला हार्डवेअर आहे का सॉफ्टवेअर आहे क्लिअर नाही आहे, तरी पण मी साधारणतः उत्तर असं देईन त्याचं की काही कंपन्या घरी सुद्धा रिव्ह्यू प्रोसेस ऑफलोड करतात. अच्छा. फॉर एक्झाम्पल की त्यांनी काही डिझाईन केले असतील. राईट. आणि इफ यू आर क्वालिफाईड ते ऑफलोड करतात की तुम्ही घरातून हे रिव्ह्यू करून द्या, या पॅरामीटर्सवर तुमचं काय म्हणणं आहे, आणि तसे सुद्धा जॉब्स आता ओपन होतील. अच्छा. तर तो एक पॉसिबल एव्हन्यू आहे की ज्यात आपण ट्राय करू शकतो. राईट. त्यासाठी आपलं सेमीकंडक्टर क्षेत्र इंडियातलं थोडंसं पुढे जायला पाहिजे जसं म्हणतो मी तसं. काही कंपन्याज आहेत कारण सेमीकंडक्टर असं आहे की हार्डवेअर डिझाईन माझं परफेक्ट हवं आणि शक्यतो ते असं गुप्त ठेवलं जातं जो पण रिलीज होत नाही तो. राईट. जसं आपण म्हणून ते पेटंट पण भाग येतो त्यात. तर तो रिव्ह्यू प्रोसेस येण्याची शक्यता आहे बाहेर. त्यांनी 4 डिझाईनचे रिव्ह्यू कमेंट्स वगैरे घेतात. सो ते रिव्ह्यू प्रोसेस आय थिंक जेव्हा ओपन होतील, माझ्यामध्ये साधारणतः 2016च्या आसपास ते ओपन होतील, तेव्हा ह्या संधी मिळू शकतील. ऑफकोर्स अल्टिमेटली त्यांना जर शक्य असेल तर इंडस्ट्रीमध्ये जाऊन जॉब करू शकतात, त्याबद्दल वाद नाही. पण जर घरी बसूनच करायचं असेल तर हे एक ऑप्शन आहे. त्यासाठी स्वतःला अपडेट पण करणं वेळोवेळी फार गरजेचं आहे. काही वर्ष तुम्ही इंडस्ट्रीपासून दूर राहिलात तर ती कुठल्या कुठे पुढे निघून गेलेली असते. स्टॅग्नन्सी IT मध्ये नाही चालत अजिबात. त्याच्यामुळे तो सुद्धा विचार आपण केला पाहिजे जेव्हा पुन्हा एकदा आपण करिअरची सुरुवात करणार असतो त्यावेळेला. या विषयावर आणखीन बोलणार आहोत, पण एक छोटासा ब्रेक घेऊया, पुन्हा भेट होईलच. कलागुण हे देवदत्त असतात यात काही शंकाच नाही. सहज भरेल फुलारी माझी सहज भरेल फुलारी, ते अजून फुलतात, बहरतात. धाकुनी पाण्यातले मोहरे फेस गरगरे जी मोठ भरे भरभरा जी. स्वागत करूया गायिका संगीतकार साक्षी अकोलीकर देशपांडे यांचं.
म्युझिक ट्रॅक दर शनिवारी सायंकाळी 7:30 आणि दर रविवारी दुपारी 2 वाजता. ब्रेकनंतर स्वागत. IT इंडस्ट्री, IT क्षेत्र ह्याच्याबद्दल आपण बोलतो आहोत. इनामदार सर, मगाशी मी जे म्हटलं होतं की मधल्या काळामध्ये एक एक काय म्हणूयात, एक छोटासा काळ असा येऊन गेला, स्टॅग्नन्सी आली म्हणूयात, किंवा एक खूप लो झालं होतं हे सगळं क्षेत्र. बऱ्याच मंडळींना काढून टाकण्यात आलं होतं किंवा खूप अस्थिर असं झालं होतं. तर त्या एकंदरीत पिरियडबद्दल आणि त्याची आता भीती बाळगायची गरज आहे का, ह्याच्याबद्दल जरा सांगा. हो, आय थिंक आपण त्याची कारणं पाहायला हवीत. एक तर ओव्हरऑल रिसेशन इम्पॅक्ट झालेला होता, त्याबद्दल आपण काही करू शकत नाही. पण तुम्ही जर तसं पाहिलं तर जसे आपण ऐकत आहोत की लोक एवढे काढून टाकले, पण कंपन्यांचे रिक्रुटमेंट सुद्धा सुरूच होते. राईट. तर ते बेसिकली कंपनी आपल्या स्वतःला रिअलाइन करतात. आणि असं नसतं की दरवेळेस कोण काम करत नाही म्हणून त्याला काढलेलं आहे. काही बिझनेस डिसिजन कंपनी घेतात आणि ती आता सत्य परिस्थिती आहे. आणि जेणेकरून आपल्या भारतीय पहिल्यापासून कल्चरमध्ये असं आहे मेंटॅलिटी की जॉब लागला का तर परमनंट आहे, हॉपिंगला स्कोपच नाही, हॉपिंगला स्कोप नाही एकंदरीत. तर तसं जर असेल तर मग जॉब लागला तर तुम्हाला परमनंट जॉब 2000चा चालेल का, नाही होणार त्यात. आपण तर IT जॉब जो आहे त्यात रिस्की आहेच, नाही असं नाही. पण ते रिस्क जर तुम्हाला त्यातून अवर्स राहायचं असेल रिस्कपासून, तर स्वतःला कायम अपडेट राहणं, अपडेट ठेवणं आणि नवीन टेक्नॉलॉजीज किंवा आपला जो निवड क्षेत्र आहे तो पॅशनेटली करणं आणि आपलं कॉन्ट्रीब्युशन कंपनीला वाढवणं, याशिवाय दुसरा मार्ग नाही आहे. बरोबर आहे. तुम्ही आता खूप छान मुद्दा एक मांडला, त्याच्याबद्दल आपण बोलूयात सविस्तर. की IT हे क्षेत्र तसं थोडंसं टेक्निकल आहे, तर त्याच्यात सुद्धा पॅशनेट असणं फार गरजेचं आहे. याच्यावर बोलूया आपण. पण एक फोन आलाय, खांडेकर बोलतात आपल्याशी बारामतीहून. नमस्कार. हॅलो. तुमच्या टीव्हीचा आवाज. हॅलो. हा बोला. माझा मुलगा MCA झालेला आहे, तेव्हा मार्गदर्शन करावं. बर, धन्यवाद सर. MCA झालाय, मार्गदर्शन काय कराल? आता आपण बारामतीतून आहात, तर MCM त्याने जरी केलं असेल, MCA किंवा MCA, राईट, तर त्याच्यासाठी एंट्री जी असती IT इंडस्ट्रीमध्ये आता सारासार सगळीकडं ॲप्टिट्यूड टेस्ट ही घेतली जाते, म्हणजे टेक्निकल टेस्टच्या आधी. आणि माझ्या मते साधारणतः 70% ते 80% लोक तिथंच गाळले जातात. अच्छा. ओके. कारण आणि ते लॉजिकल रिझनिंग किंवा तुमचं मॅथमॅटिकल ग्रुप डिस्कशन ही नंतरची स्टेप झाली. पण बेसिक पहिला पेपर जातो की ॲप्टिट्यूडचा, जसं आपल्या इथं MPSC UPSCचा पेपर असतो, राईट, तशा टाईपचे पेपर असतात पहिल्यांदा. आय थिंक माझ्या मते 80% लोक तिथंच गळले जातात. आणि त्यासाठी जर प्रयत्न केले तर मग नंतरचा जो भाग आहे तो तुमच्या अभ्यासाशी किंवा तुमच्या इंटरेस्ट एरियाशी संलग्न असतो. फॉर एक्झाम्पल त्यांनी म्हटले की मला C++ किंवा जावा किंवा मोबाईलचं जे स्क्रिप्ट असू दे, या गोष्टीत मी प्रोजेक्ट केलेला आहे, तोच तुम्हाला एक्सप्लेन करायचा असतो. तिथं तुमचा फक्त कॉन्फिडन्स बघितला जातो. बेसिक एंट्रन्स हा मिळवायसाठी आय थिंक ॲप्टिट्यूडची प्रिपरेशन ही पहिल्यापासून करावी, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्यानंतर मग तुमचं प्रेझेंटेशन आणि मग पर्सनल इंटरव्ह्यू होतो. तर माझं एवढंच एक मत की तुम्ही ॲप्टिट्यूडची प्रिपरेशन केले तर संधी सगळीकडे मिळतात, कारण ॲप्टिट्यूड टेस्ट सगळीकडे सुरू असतात कंपन्यांची. एव्हरी वीकेंडला आपण इंटरव्ह्यूची ड्राईव्ह ऐकतो सगळीकडे, राईट. आणि आता तर तुम्ही फेसबुकवर आहे फ्रेशर लिंक्स, तिथं देतात. ॲक्च्युअली या कंपनीत 2015 पर्यंतचे इंटरव्ह्यू पास होणारे जे लोक असेल त्यांनी सुद्धा अप्लाय करू शकतात. पण फक्त अप्लाय करून जॉब नाही मिळत, त्यासाठी प्रिपरेशन करावी. तर माझ्या मते ॲप्टिट्यूड ही महत्त्वाची स्टेप आहे, ती क्लीन केले की नंतरचे मग तुमची प्रॅक्टिस होत जाते आपोआप. पण ह्याबद्दलचं जे मार्गदर्शन असतं ना, ते काही काही वेळेला घरातून नाही मिळू शकत, कारण घरातली व्यक्ती तेवढी टेक्निकल फील्डमध्ये असेलच असं नाहीये. मग अशा वेळेला मुलांनी काय करायचं? आता जसं मी म्हटलं ॲप्टिट्यूडसाठी टेक्निकल प्रश्न नसतात, महत्त्वाचा मुद्दा हा आहे. आणि आपण जसं म्हणतो CAT बघतो आपण, CETची एक्झाम असते किंवा क्लर्क ग्रेडच्या सुद्धा एक्झाम असतात आपल्या MPSCच्या वगैरे, राईट. त्यातही तेच प्रश्न असतात की 5 सर्कलमध्ये काहीतरी फरक करून विचारले जातात, राईट. लॉजिकली तुमचं ग्रास्पिंग बघतात आणि साधारणतः तुम्हाला एक अप्रोच विचारला जातो. जास्तीत जास्त जर डिस्क्रिप्टिव्ह जर टेस्ट झाल्या तर तुम्हाला एक प्रॉब्लेम दिला जातो आणि तो तुम्ही कसा सोडवणार, तो फक्त स्टेप्स लिहायचे असतात. तुम्ही त्या इंग्रजीत पूर्ण वाक्यात लिहिल्या तरी हरकत नसतात. त्यावरनं तुमचं असेसमेंट होतं.
तर हा जो विचार करण्याची पद्धत आहे, आपण जसं म्हणतो की आता चहा केलाय, कसा करणार सांगा म्हटलं तर आपण काय म्हणतो की पाणी घ्यायचं टाका, राईट. पण तेच IT मध्ये बघताना कसं करतात की लायटर घ्या, गॅस ओपन करा. तुम्ही जेवढं डिटेलमध्ये सांगाल त्यातनं हे दिसतं की तुम्ही बारीक विचार करता, जेणेकरून तुम्ही जर उद्या प्रोग्राम लिहिला तर तुम्ही बारीक सारीक विचार करून त्यातले एरर्स काढू शकता, एकही जागा मिस होत नाही. राईट. तर तसा अप्रोच ठेवायला पाहिजे. सिंपल उदाहरण द्यायचं असेल तर बरं. आणि तसा अप्रोच ठेवला तर आय थिंक माझ्यासाठी किंवा सगळ्यांसाठीच हे क्षेत्र फार चांगलं आहे. आणि तुम्ही 20 वर्ष हो, आहात अजूनही. आणि तुम्ही म्हणताय की पॅशनेट असलं पाहिजे या क्षेत्राबद्दल. म्हणजे नेमकी आपण आपली मनाची तयारी कशी करायची? आता जेव्हा आपण पॅशनेट म्हणतो, राईट, असं होतं की जेव्हा मी करिअर चालू केलं, राईट, तेव्हा 2 वादळं आम्ही बघितलेली आहेत, राईट. पहिला Y2K आलं, त्यानंतर .com आपण ऐकलं, मग त्यानंतर आपण 2009चं 10चं रिसेशन बघतो, राईट. पण राहिलेली लोक का राहिले त्याचं कारण हे होतं की ते अपग्रेड करत गेले स्वतःला, राईट. आणि अपग्रेड करायचं म्हणजे जसं म्हणतो की मी सपोज मला जर 15,000 पगार पहिल्यांदा होता तर त्यातले 5,000 मी स्वतःची पुस्तकं आणि वाचण्यात घालवलेली आहेत आणि ते IT शी संलग्नच होते. नवीन काय येत आहे, राईट, त्याबद्दल आपण लक्ष द्यावं. बाकीच्या बिझनेसचा इम्पॅक्ट IT वर कसा होतो किंवा ITचा दुसऱ्या बिझनेसवर कसा होतो, हा जर सारासर विचार केला तर आपण जेव्हा IT मध्ये असताना आपल्या मॅनेजर्सशी किंवा कस्टमरशी डिस्कशन करतो तेव्हा हा सगळं नॉलेज तुम्ही आणू शकता पुढे बोलताना. मग त्यावरून जे डिस्कशन ओपन अप होतं त्यावरून तुम्हाला भरपूर संधी तुम्हाला किंवा तुमच्या कंपनींना मिळतात आणि तुमचं ऑटोमॅटिक प्रगती होत जाते. तर हा बेसिक रूल आपण लक्षात ठेवायला हवा आणि त्यालाच म्हणतो. आणि पॅशन आणि जॉब त्याचं कारण असं आहे की जेव्हा जॉब म्हणतो तेव्हा आपण मी हा जॉब का करतो तर चांगला पगार आहे, तो फक्त एक बाय प्रोडक्ट झालं. पॅशन जेव्हा म्हणतो की मला यात काहीतरी पुढे करायचं आहे आणि मी या क्षेत्रात पुढे जाऊन भरपूर काय काय नवीन नवीन गोष्टी करू शकतो, हे जेव्हा आपण मनात ठरवतो, ते कुठलंही क्षेत्र असो, ऍक्च्युली मॅनेजमेंट असो किंवा IT मध्ये फक्त प्रोग्रॅमिंग असो, तसा जर अप्रोच आपण केला तर फार उत्तमरित्या आपण करिअर करू शकतो. सगळ्याच गोष्टी येतील ना. असा अप्रोच ठेवल्यानंतर पगाराची ती जी एक आकडेवारी आहे ती हा बाय प्रोडक्ट आहे, तो आपोआप वाढत जातो. बरोबर आहे. सुलोचना आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो. हॅलो. मी सुलोचना वाघूल बोलते. माझा मुलगा DY मधून इंजिनिअरिंग डिग्री केलेली आहे आणि त्याला इलेक्ट्रॉनिक इंजिनियर झालेला आहे. परंतु जेव्हा तो जॉबला अप्लाय करतो तेव्हा सांगतात फर्स्ट क्लास हवा आहे, नाहीतर तुम्हाला अनुभव हवा आहे, नाहीतर ते मुलं आता डिग्री करून काय उपयोग नाही असं विचार करतात. तर त्याला काय सोल्युशन आहे? तुम्हाला अनुभव हवा, ह्या सगळ्या गोष्टी विचारल्या जातात इंटरव्ह्यू मध्ये. हो, जसं मी पहिल्यांदा म्हटलं की जेव्हा आपण डिग्री करत असतो तेव्हा काही गोष्टी करता येतील. तर आता यांच्या केसमध्ये असं की तो डिग्री होऊन बाहेर पडलेला आहे आणि जॉब होतो, राईट. तर तिथं त्यांना ऑप्शन असं असतं की तो मुलानं कधी त्या HR मॅनेजरशी डिस्कशन केलं का, तुम्ही जेव्हा अनुभव म्हणता, राईट. अशी उदाहरणं भरपूर आहेत माझ्याकडे की जिथं असे कंपनीने सांगितलेले आहे पण आणि मुलं बाबा ह्याला सांगितलं म्हणून मी परत चाललोय, म्हणून मी अप्लायच करत नाही, असं होतं. आणि काही मुलं अशी होते की हा तुम्ही म्हणता एक्सपिरियन्स नाही, बट ऍक्च्युली जाऊन ते डिबेट करतात, कामच दिलं नाही तर एक्सपिरियन्स डिबेट करतात ते. आणि तुम्ही टेस्ट घ्या म्हणतात, मला टेस्टचं माझं स्वतःच अनालिसिस कर, आणि असं करून काही मुलं सिलेक्ट झालेली आहेत. फक्त आपण आपला कॉन्फिडन्स किती ठेवतो त्यावर असतं, राईट. दुसरी गोष्ट असं तरी सुद्धा एक्सपिरियन्स हा शेवटी तुम्ही 10 इंटरव्ह्यू दिल्यावर एकाच सिलेक्ट झाल्यावर कुठेतरी होणार. आणि दुसरी अशी गोष्ट आहे की मोठ्या कंपन्यांच्या पेक्षा छोट्या कंपनीत शिकायला जास्त मिळतं. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सो फक्त मोठ्या कंपनीत अप्लाय न करता छोट्या कंपनीत मला पडेल ते 10 गोष्टी जर कराव्या लागतील त्या मी केल्या तर माझी जडणघडण पुढच्यासाठी फाउंडेशन चांगलं होतं. त्या 10 गोष्टींचा अनुभव मला आला, कारण नंतर त्या 10 पैकी मी एक सिलेक्ट करून स्पेशलायझेशन करू शकतो. अगदी खरं. त्यामुळे छोट्या कंपनीत जरी अप्लाय केला, कारण पहिल्याच वर्षापासून मला एवढा पगार मिळेल असं जर आपण अप्रोच केला तर थोडंसं चुकीचं आहे. सध्या मे बी 10 वर्षापूर्वी ठीक होतं, आता सध्या चुकीचं आहे. त्यामुळे छोट्या कंपनीत जाऊन जरी ट्राय केला तरी माझ्या मते काही हरकत नाही आणि तिथंच जास्त शिकायला मिळतं. आणि आजकाल छोट्या कंपन्यांना डायरेक्ट अक्वायर केलं जाते त्यामुळे तोही चान्सेस मिळतो.
बरोबर. आपण मगाशी एक चर्चा करत होतो कार्यक्रमाच्या आधी की वैयक्तिक माहिती जेव्हा कंपनीमध्ये देतो तेव्हा पूर्वी 3-4 पानं, जितके जास्त पानं तितकं तुम्हाला संधी मिळेल असं होतं. आता सिच्युएशन थोडी बदलली आहे. काय आहे त्याच्याबद्दल बोलणार आहोत, पण ब्रेक नंतर. नमस्कार मंडळी. वेलकम फ्रेंड्स, वेलकम टू द शो. नमस्कार. तर मंडळी आपली तयार आहे फिश करी. त्याला जास्त शिजवायचं नाहीये, एकदम सिंपल ठेवायचं आहे. वा, छान असा आस्वाद तर मला आलेलाच आहे. तर हे आता आपलं ड्रिंक रेडी आहे. वाव, तुम्ही बघू शकता त्याचा ग्रीन कलर, किती सुंदर ग्रीन कलर आला. अगदी छान असा स्नॅक्स आहे. सुपर डिलिशियस. आस्वाद प्रसारण मंगळवार ते शुक्रवार दुपारी 2 वाजता. ब्रेक नंतर स्वागत. IT क्षेत्रामध्ये संधी कोणत्या कोणत्या आहेत त्यातला पहिला भाग आहे आपला, आणि इनामदार सर आपल्याबरोबर आहेत. सर, हे जे मगाशी आपण बोलत होतो की पूर्वी स्वतःची जी माहिती द्यायची असते कंपनीजना, ती जितकी फुगीर असेल, वाढवलेली असेल, तिथे आपल्याला चांगला स्कोप मिळू शकतो. हा एक गैरसमजच आहे का पहिल्यापासून? काय वाटतं तुम्हाला? नाही, आय थिंक गैरसमज असा नाही तो. ती एक फेज होती IT मध्ये जिथे तुम्हाला कितपत येतं हे तुम्ही जेवढं सांगाल पेपरवर तेवढं शॉर्टलिस्टिंगचे चान्सेस जास्त होते. असं होतं पूर्वी. आता हल्ली असं झालं की कॉम्प्युटर क्षेत्रात इतक्या वेगवेगळ्या लँग्वेजेस, भाषा, टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत, राईट, की तेवढ्या सगळ्या एका रेझ्यूममध्ये मावणं अशक्य आहे. बरोबर. आणि एकाला करणंही अशक्य आहे सगळ्या त्या गोष्टी. तर नॅचरली मग कंपनीज काय करतात, फोकस रिक्रुटमेंट जो म्हणतो आपण त्याला, की तिथं या टेक्नॉलॉजीजचे माझ्याकडं हे लोक हवेत. तर तिथं जर मला सपोज आता मोबाईल एक क्षेत्र असेल आणि मोबिलिटीमध्ये जर कंपनीने ॲडव्हर्टाईज दिली, तिथं मी बाकीचे एवढे सगळे 50 पेजेस लिहून काही पॉईंट नाही. शॉर्टलिस्टिंग करताना फक्त मोबाईलमध्ये काय केलं बघतात. सो हार्डली जर 2000 अर्ज जर कंपनीकडे आले तर तुम्ही इमॅजिन करू शकता की 2 मिनिटं किंवा 1 मिनिटाच्या वर टाइम नसतो करायला. सो तुम्ही क्रिस्प भाषेत तुम्ही एका पहिल्या पेजमध्ये समरी देऊन जर या क्षेत्रात मी काय करतोय एवढं जर लिहिलं तर तुमची शॉर्टलिस्टचे चान्सेस जास्त असतात. आणि जसं पुढं जाईल तसं मे बी 1 किंवा 2 पेजच्या वर आपला रेझ्युमे बनवू नये असं माझं मत आहे. कारण तुम्ही जर सगळं सांगून ठेवलं तर तुम्हाला सांगायला काही राहणार नाही. इंटरव्ह्यूच्या वेळेला आपण काय करणार, तर तेव्हा तुम्ही जे तयारी करा तुम्ही हवी तर त्या रेझ्युमची, पण ती तयारी फक्त तुम्ही बोलणार आहात ती असं म्हणून ती स्क्रिप्ट वापरा हवं तर. पण समरी जी रेझ्युमची आहे ती समरी ठेवली तरी काय हरकत नाही. बरोबर आहे. त्यामुळे तो सुद्धा एक ट्रेंड आता बदलत चाललाय. असं पण या क्षेत्राच्या बाबतीत असं म्हणता येऊ शकतं का की काही जण बघा की पूर्ण त्यांचं करिअर स्विच करतात, दुसरीकडे जातात, जे त्या आधी शिकलेले आहेत किंवा ज्या ठिकाणी नोकरी करतात, काम करतात, ते पूर्ण स्विच करून दुसरं काहीतरी करायला सुरुवात करतात. तर अशा प्रकारच्या काही संधी आहेत का की आता माझं काम वेगळं होतं आजपर्यंत केलेलं, आता मला IT मध्ये काहीतरी करायचं आहे? हो, नक्कीच आहेत. दोन्ही बाजूला आहेत. कारण आपण भरपूर बघितली IT मध्ये एक 15 ते 20 वर्ष केल्यानंतर स्वतःचा वेगळा काहीतरी उद्योग सुरू करतात किंवा दुसऱ्या इंडस्ट्रीमधून IT मध्ये येतात. आणि त्याविषयी आपण डिटेल्स पुढच्या भागात बोलणार आहोतच. माझ्याकडे असे भरपूर लोक आहेत जे बँकिंग इंडस्ट्रीमधून आलेले आहेत ॲज अ बँकर, पण त्यांना बँकच्या प्रोसेसेस किंवा तिथल्या पद्धती सगळ्या माहिती आहेत. त्याचा उपयोग ITत कसा येतो तर त्याविषयी आपण डिटेल चर्चा पुढच्या वेळेत करू. तसंच वेगवेगळ्या क्षेत्रातून आहे, म्हणजे कम्युनिकेशन इंडस्ट्री असो, एव्हिएशन इंडस्ट्री असो, राईट. या क्षेत्रात जो मला ॲनालिसिस असतं किंवा इन्फॉर्मेशन असती ते मी प्रोग्रॅमिंगला किंवा प्रोडक्ट्सला वापरू शकतो. त्यासाठी बिझनेस ॲनालिस्ट किंवा आपण ज्याला डोमेन एक्सपर्ट म्हणतो ते रोल्स ओपन होतात. पण तुम्ही इंडस्ट्रीत जरी 15 वर्ष काढली असतील, सपोज एखादा आहे की बँकेत आहे 15 वर्ष आहे, त्याला कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग येत नाही तरी सुद्धा त्याला ITत यायचं आहे, तर ते नक्कीच येऊ शकतात. पण त्यांचा अप्रोच प्रोग्रॅमर म्हणून नसणार आहे. त्यांचा प्रोग्राम अप्रोच असणार आहे की ह्यातला मी नॉलेजेबल पर्सन आहे, हा उपयोग मी असा करू शकतो. असा अप्रोच ठेवला तर होऊ शकतो. आणि हेच आपण आता पुढे दिसेल आपल्याला, हेच घडताना जास्त दिसेल की 2 वेगवेगळी क्षेत्र त्याच्याबरोबर IT आले आणि मग ती क्षेत्र पुढे जातात. ह्याच्याबद्दल पुढल्या भागात आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. शशिकला यांचा फोन आहे आपल्याला. नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न आहे चेंबूरहून की माझ्या नातीने BCA केलंय आणि एका
कंपनीने त्यांना स्टुडंट म्हणून घेतलेलं आहे 4 वर्षासाठी आणि त्यांना सांगितले की तुम्ही शनिवार रविवारी डिस्टन्स एज्युकेशननी इंजिनिअरिंग पण करा आणि नंतर त्यांना 1 डिग्री दिली जाणार आहे. तर सर ह्या 4 वर्षानंतर त्या मास्टर ऑफ सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग याला काही फ्युचर राहील का? कारण ती रेकॉग्नाइज नाहीये पण त्या कंपनींना लागणाऱ्या सिलेबसवर आहे. बर, BCA झालंय, त्याच्यानंतर त्यांना डिस्टन्स एज्युकेशनमध्ये इंजिनिअरिंग करायला सांगितलं, तर 4 वर्षानंतर ह्याचं फ्युचर काय असणार आहे असं त्यांनी विचारलं. थिंक पहिली गोष्ट म्हणजे अनऑथराइज इन्स्टिट्यूट आहे का ते पण चेक केलं पाहिजे. कारण नॉलेज एक वेगळा मुद्दा आहे असतो आणि ऑथरायझेशन ऑथेंटिकेशन ऑफ इन्स्टिट्यूट हा वेगळा मुद्दा आहे. बरं, सर्टिफिकेट काउंट्स राईट, सरळ आहे तो, हा एक मुद्दा. दुसरं 4 वर्ष विद्यार्थी म्हणून घेतलंय याबद्दल थोडंसं समजून घ्यायला हवं की नक्की काय. कारण 4 वर्ष विद्यार्थी म्हणतो आणि आपण विकेंडला कोर्सेस करणार म्हणून, सो थोडासा तो गॅप मला दिसतोय त्यात प्रश्नात. तरी सुद्धा जर आपण ढोबळरित्या जर असं बघितलं की 4 वर्षात यांना या गोष्टी शिकायला मिळणार आहेत, त्या गोष्टींचं जर त्यांनी सिलेबस आपला बघितला आणि आत्ता जसं आपण मगाशी बोललो IT मध्ये काय चाललंय त्याच्याशी हा कसा मिळता जुळतो आहे त्याच्याविषयी जर चर्चा केली तर थोडासा एरिया कळेल की हे कुठं चाललंय. बरोबर. कारण 4 वर्षांना जर ॲब्सोल्यूट होणारी टेक्नॉलॉजी जर असेल तर त्याचा काहीच आता उपयोग होणार नाही. राईट, आणि ऑलरेडी BCA केलेलं असेल तर बेसिक्स तुमचे ऑलरेडी झालेले आहेत. आता तुम्हाला स्पेशलायझेशनकडे बघायला हवं. तर 4 वर्षाचा हा कोर्स स्पेशलायझेशन आहे का आणि मी कुठल्या एरियात स्पेशलायझेशन करणार आहे त्या दृष्टीने जर विचार केला, अनालिसिस केलं तर मग पुढं कसं करता येईल हे विचार करता येईल त्याविषयी. आणि सर म्हणाले तसं की जिथून शिक्षण आपण घेतो ते अधिकृत आहे का, त्याच्या सर्टिफिकेट्सचा आपल्याला पूर्ण उपयोग होणार आहे का, हे सुद्धा बघणं फार गरजेचं आहे. रमेश आपल्याशी बोलताय. नमस्कार. हॅलो सर, साताऱ्याहून फोन आहे यांचा, बोला. नंतर ते करत होतील कदाचित सहभागी. पण आपण एकंदरीत त्या बदलत्या स्वरूपाविषयी बोलतोय ITच्या, आणि मग जर मला ह्याच्यामध्ये ग्रोथ हवी असेल, मला जर नव्याने सुरुवात करायची असेल, तर मी कुठेतरी बाकीच्यांच्या स्पीड पासून लांब गेलेली असते. मग तेव्हा काय करायचं, मी कसं ते तिथपर्यंत जाऊ शकते? जेव्हा आपण असं म्हणतो की मी दुसऱ्यांच्या पेक्षा मागे राहिले, तर आपण ऍक्च्युली काय म्हणत असतो की बाबा हे लोक या भाषेत प्रोग्रॅमिंग माझ्याबरोबर करत होते, आता ते पुढे गेलेत, या भाषातल्या नवीन नवीन गोष्टी ते शिकलेले आहेत. राईट, म्हणजे डिफरन्स तुमच्यात आणि त्यांच्यात काय आहे, एक तर अनुभवाचा, इफ तुमचा डिस्कनेक्ट असेल तर, आणि दुसरा की नॉलेजचा. नॉलेज तुम्ही भरून काढू शकता, बरोबर, राईट. अनुभव तुम्ही भरून काढू शकत नाही, वर्षांनी भरू काढू शकत नाही. तर आता मी जर त्याच्याबरोबर नॉलेज घेतलं तर त्याच्या इतपंच उत्पन्न मला मिळावं असं करून जर आपण जॉबला अप्रोच झालं तर ते चुकीचं आहे. बरोबर. तर तुम्ही सुरुवात करा. मे बी तुम्ही असं करू शकता की कमी पगारावर जरी मिळाले आणि तुम्हाला जर ते शिकायला मिळणार असेल तर तुम्ही असं समजा की स्वतःचे पैसे न टाकता मला पगार मिळतोय आणि तो स्टायपेंडवर मी शिकत आहे. असा जर विचार केला आपण तर तुम्ही कॅचअप करू शकता नॉलेज विषयी. ॲट द सेम टाइम तुम्हाला एक्सपिरियन्स सुद्धा मिळू शकतो. छोटी कंपनी असेल, मग तुम्ही नंतर तुम्ही स्टेप वाईज वाढू शकता. ॲट द सेम टाइम सारख्या कंपन्या बदलणं हे योग्य नाही. त्यामुळे कन्सिस्टन्सी ठेवावी अप्रोचची. आपण का बदलतं हे कळायला पाहिजे पगाराव्यतिरिक्त. कारण पगारासाठी कंपनी बदलली म्हणजे जॉब करणे, जसं मी म्हणतो तसं करिअर नाही होत ते. तर या 2-3 गोष्टी लक्षात ठेवल्या तर माझ्या मते कॅचअप करता येऊ शकतं. बरं. आणि अगदी एका वाक्यात सांगायचं झालं तर हे क्षेत्र आपल्याला भरपूर काय काय देणारं आहे. दरवेळेला काहीतरी नवीन त्याच्यामध्ये घडत असतं. त्याच्यामुळे आज जरी तुम्ही अनुभवाने थोडेसे मागे असाल किंवा तुम्हाला करिअर स्विच करायचं असेल तरी IT मध्ये तुम्हाला भरपूर स्कोप आहे, हे आजच्या कार्यक्रमापुरतं आपल्याला कळलं. पुढल्या भागामध्ये वेगवेगळी क्षेत्र आणि IT यांचं परस्पर संबंध, परस्पर नातं कसं आहे त्याच्यावर सर आपण बोलणार आहोत. आणि आपण एकच इंडस्ट्री घेणार आहे साधारणतः, कारण त्यावरच भरपूर बोलता येईल सध्या आपल्याला, आणि जी खूप महत्वाची आहे, सगळ्यांचं बॅकबोन आपण म्हणतो. तर आपण बँकिंग इंडस्ट्री विषयी बोलू त्यावर, आणि जेणेकरून बँक इंडस्ट्री आणि IT यांचं सध्या काय चाललेलं आहे, ते कुठं जाणार आहे आणि त्याचं SMAC जसं आपण म्हणतो त्यांना काय इम्पॅक्ट होणार आहे. तर या सगळ्या गोष्टीवर आपण पुढल्या भागात चर्चा करणार आहोत. पण दरम्यान आजचा भाग आपल्याला कसा वाटला किंवा अन्य कार्यक्रमांबद्दल सुद्धा तुम्हाला जर काही सांगायचं असेल तर जरूर प्रतिक्रिया द्या. त्यासाठी आपला पत्ता आहे निर्माती सखी सह्याद्री, दूरदर्शन केंद्र वरळी,
मुंबई 400030 आणि आपला ईमेल ID sakhisayhadri@gmail.com. सगळं स्मॉल कॅप्समध्ये, कुठेही स्पेस नाही आहे. sakhisayhadri@gmail.com. आजच्या कार्यक्रमात इथेच थांबतोय. सर आपल्याबरोबर पुढल्या कार्यक्रमात असणारच आहेत. सविस्तर चर्चा तेव्हाही होणार आहे. आता मात्र दोघांनाही निरोप द्या. नमस्कार. नमस्कार.